झालं की मला ऑलमोस्ट मी एक्झाम दिली होती, INS शिवाजीची एक्झाम दिली मी, त्यात पास पण झालो, मला इंटरव्ह्यू साठी कॉल पण आला होता. बट फायनल स्टेज की इंटरव्ह्यूचा कॉल आला आणि वी वर प्रिपेअरिंग फेज की बँगलोरला आम्हाला बोलवलं होतं फर्दर राऊंड साठी. बट तेव्हा थोडंसं फॅमिलीकडनं असं आलं की तू आमच्यापासून लांब राहणार किंवा मग तुझ्याकडे तिकडे कोण बघणार. तो जो फॅमिली, इंडियन फॅमिलीचा जो एक हे असतो की मुलाकडे कंटिन्यू लक्ष पाहिजे की झालं तर रुबी हॉस्पिटलमध्ये पुण्यामध्ये. तर ओव्हरऑल माझं एज्युकेशन जे मेडिकल फील्ड सोडलं तर बाकी सगळं एज्युकेशन माझं पुण्यातलं आहे. ते रन कसे करतात, रुटीन काय आहे प्रायव्हेट हॉस्पिटल? रुटीन ऍक्च्युली बघ, हॉस्पिटल म्हटलं ना तर खूप गोष्टी असतात त्याच्या मागे. म्हणजे आपल्याला दिसतं ना, ऍज अ पेशंट तुम्हाला दिसतं ना, फक्त दिसतं की आपण जातोय, ट्रीटमेंट घेतोय, भरपूर बिल देतोय आणि येतोय. बट त्याच्या मागे जी कष्ट असतात ते खूप जास्त राहतात. म्हणजे बेसिकली आता मी जे आपल्या इथे पाहिले महाराष्ट्रामध्ये, तर फॅसिलिटी तर आहे बट स्वच्छता तेवढी नसते. गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये क्लिनलीनेस लेवल नाहीये किंवा जी पेशंटला थोडंफार पळवलं जातं. म्हणजे मी पेशंटकडनं जे ऐकतो की आम्ही हॉस्पिटलला गेलो, आम्हाला ह्या विंडोला जा, त्या विंडोला जा, डॉक्टर भेटले नाही, आज होणार नाही, उद्या या. थोडंसं ह्याच्यावर जर वर्क केलं तर बेस्ट आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक ठिकाणं अशी आहेत जिथे गव्हर्नमेंट हॉस्पिटल प्रायव्हेट पेक्षाही जास्त चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट देत आहेत आणि लोकांचा विश्वास पण आहे.